नमस्कार. सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण माझे सासरे आणि माझ्या मिस्टरांचे काका यांच्या रिटायरमेंटची पार्टीचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी छान असे गंमत केलेली आहे आणि छोटेसे सर्वांनी प्रत्येकाने भाषण केलेले आहेत. तरी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथे आम्ही सर्व घरी डेकोरेशनची तयारी वगैरे केली होती आणि सर्वांनी छान असा कार्यक्रम एन्जॉय केलेला आहे. रिटायरमेंट हा सर्वांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. प्रत्येकाने त्याचा अनुभव एकदा घ्यावा. आमच्या या माने फॅमिलीमधले हे छोटी मुलं आहेत. छोट्या मुलांनी हा कार्यक्रम खूप छान एन्जॉय केलेला आहे. तर पुढे आपण इथे काका आणि काकूंची सर्वांनी स्वागत केलेले आहे. तर प्रत्येकाने 5 सुवासिनी बायकांनी ते आरती केलेली आहे. त्यानंतर केक कटिंगचा कार्यक्रम इथे आपण करणार आहोत. मोठ्या प्रमाणात पब्लिकही जमा झालेली होती. सर्व मित्रपरिवार वगैरे आले होते. आज आपण या ठिकाणी आमचे काका आदरणीय श्री शामराव माने यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमानिमित्त सगळेजण उपस्थित आहोत. तरी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व सदिच्छा व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहात. तरी आपण त्यांना हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया. आज इथे काकाचं रिटायरमेंट आणि बर्थडे हे दोन्ही कार्यक्रम सेलिब्रेशन करण्यात आलेले आहेत. तर आम्ही प्रत्येक सुनाने इथे भाषण दिलेले आहे आणि त्यांच्या प्रत्येक मुलांनी छान असे इथे आम्ही प्रत्येकाने भाषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे काका शामराव माने वयाच्या 16व्या वर्षी मिलिटरीमध्ये भरती झाले. त्यानंतर 20-22 वर्ष सर्व्हिस करून बँकेमध्ये सर्व्हिसला लागले. बँकेमध्ये सुद्धा 22 वर्ष सर्व्हिस करून दिल्यापैकी कुणाला आमच्या काकाबद्दल 2 शब्द बोलण्याची मनोगत व्यक्त करण्याची इच्छा असेल त्यांनी समोर यावं आणि 2 शब्द बोलून काकांना अभिवादन करावं. कष्ट करून भरपूर काय म्हणजे त्यांनी केलं. माने मी आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी आर्मीची नोकरी करून सर्व आपल्यासारख्या गोरगरिबांना सीमेवरती ते तैनात होऊन आमच्या काकाने अत्यंत संवेदनशील क्षेत्रामध्ये बॉर्डरवरती सध्या केलेले आहेत. वर्षातून फक्त 1 महिना किंवा 2 वर्षातून 1-2 महिने गावी ते सुट्टीवरती यायचे. एवढं त्यांचं कर्तव्य होतं. परम मित्र श्री आल्बर्ट काका त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करते. माननीय शामराव माने माझे त्यांनी कारकीर्द सर्व्हिस चालू केली आणि हैदराबादपासून आल्बर्ट काकांनी खूप चांगलं त्यांचं ऍक्च्युली खरं तर त्यांचे परम मित्र म्हणावे लागेल. वयाच्या 16व्या-17व्या वर्षापासून ते एकत्र काम करतात आहे. आज रिटायरमेंटच्या कार्यक्रमापर्यंत ते स्वतः शेजारी आहेत त्यांचे आणि मित्र म्हणून पण ते इथं आहेत आणि शेजारी म्हणून पण इथं ते उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांचे खरोखरच अभिनंदन. पण काकांची रिटायरमेंटची पार्टी जेवढी महत्त्वाची तेवढीच मला असं वाटतं की काकू पण तेवढीच महत्त्वाची आहे. कारण काकूने त्यांच्या जेवणाच्या वेळा
परत त्यांच्या झोपण्याच्या वेळा त्यांचे सगळं त्यांचं टाइम टू टाइम असतं सगळं आणि काकूने सगळं व्यवस्थित सांभाळलं. त्यांनी माहेरची पण व्यवस्थित जबाबदारी पार पडली आणि सासरची पण दोघीच माणसानं त्यांनी जवळ केले. त्यामुळे मला काकूचं जास्ती अभिनंदन करायला लागतं की काकू पण एवढ्या वर्षापर्यंत त्यांच्याबरोबर होत्या. त्यामुळे मला खूप आनंद होतोय की आज आता ह्या काकांनी असं केलं पाहिजे की काकूला आनंद द्यायला पाहिजे आणि काकूकडे लक्ष द्यायला पाहिजे. काकूच्या हव्या जवळच्या गोष्टी बघायला पाहिजे. काकू त्याला लॉंग टूर करायला पाहिजे असं मी मनोकामना करते. वटवृक्षासारखं आम्हाला हे केलंय आणि तसे फुलले आणि आईने सर्व काठची जबाबदारी सांभाळली आणि पप्पाने सीमेवरचं लक्ष दिलं. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. आता रिटायरमेंटचा मस्त एन्जॉय करा. आनंदात राहा. कवितानं त्या भावनेतून ज्या मत व्यक्त केलं तिचं अभिनंदनच करतो. काका खरोखरच तुम्हाला काकीची काळजी घ्यायची आहे. इथून पुढे तुम्हाला खूप सहकार्य केले तिनं. वयाच्या तुम्ही 16व्या सीमेवरती काम करताय तेव्हापासून तुमच्याबरोबर ते लग्न झाल्यापासून 19 आणि तुम्हाला तुमचे सगळे 20-22 वर्ष झाले तुम्ही इथं बँकेमध्ये सर्व्हिस करताय. तुम्हाला यायचं जायच्यापासून सगळ्या फोन वगैरे सगळं तुम्ही दुर्लक्ष करता. परंतु काकूने नेहमी तुमच्यावरती तुम्हाला कसं तुमच्या तब्येतीबद्दल काळजी घेतलेली आहे. पुढे तुम्ही आता तुमची जबाबदारी राहिली आहे की तुम्ही कसं आता आमचे सचिनचे पोहण्याचे विषय बरेच काय बोलण्यासारखं आहे. एकतर त्यांचा स्वभाव अगदी मनमोकळा आहे. लोकांच्या विषयी प्रति प्रेम असणारा स्वभाव आहे. लोकांना सहकार्य करणारा स्वभाव आहे. याचबरोबर देशाची सेवा जवळजवळ मला वाटतं 20 वर्षे केलेली आहे. देशाच्या 17 वर्षे केलेली आहेत. त्यानंतर ते देश सेवा करून थांबले नाहीत. त्याच्या पुढेही त्यांची काम करण्याची जिद्द त्यांची चिकाटी बरोबर ही वाखाणण्यासारखी आहे. बरोबर सुट्टीमा आहे. आणि पुन्हा त्यांनी बँकेची सेवा करण्याचं काम त्यांनी हातात घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ मला वाटते किती वर्ष सर्व्हिस केली त्या ठिकाणी बँकेमध्ये 22 वर्ष. बरोबर मनामध्ये असणारे जिद्द चिकाटी किंवा मेहनत करण्याची तयारी त्यांच्यामध्ये होती. म्हणून यापर्यंत या ठिकाणी हे काम करू शकले. मी या ठिकाणी आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीनं ते सेवानिवृत्त झालेले आहेत. पण पुढच्या सेवानिवृत्तीवर नंतरही त्याला एक स्त्रीचा हात असतो. अशा पद्धतीचा मावशीचा हात या कार्यक्रमाला सहभागी झाला. असेल आमची माझे सासरे म्हणजे माझ्या वडिलांसारखे आणि माझे सासूबाई ह्या दोघांनी पण खूप कष्ट केले. आणि सर्वप्रथम म्हणजे माझे सासरे आर्मीमध्ये रिटायर होऊन बँकेमध्ये जॉब करून आज रिटायरमेंट झाले त्याचा मला खूप अभिमान आहे. बस एवढे बोलून माझे 17 वर्षे केली. काका एकदम शांत आहेत पण डिसिप्लिन पॉवरफुल आहे. त्यांना एकदम सुखात संसार आहे त्यांचा. काकाची शारीरिक प्रवृत्ती एकदम छान आहे. त्यांना आतापर्यंत कोणतीही म्हणजे असं शरीराचे काही प्रॉब्लेम नाही. तर पुढील वाटचालीसाठी आणि भविष्यासाठी मी काकांना शुभेच्छा देते. आणि काकूने एकदम म्हणजे हॉस्पिटलची म्हणा खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली. सकाळी उठून डबे बनवणे कपडे धुणे एकमेकाला दोघांना साथ देऊन राहिले. जरी मसाला करायचा असला तर काकाने लसूण सुरुवातीला म्हणजे दोघं चार जशी साखर टाकावी तसं दोघांचं नातं आहे. एकदम गोड आणि प्रेमळ. तर पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते आणि आता कार्यक्रम
घेऊन नाही गेलं नाना, तुला नाही घेऊन गेलं नाना काका.